नमस्कार मित्रांनो, शुगर सेक्टरचा मी अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये एक शेअर बघण्यात आला, मवाना शुगर. ओके, मिरतला कंपनी आहे यूपीमध्ये. आणि हा शेअर तीनदा 80 रुपयाला येऊन परत वरती गेलेला 107ला किंवा 131ला. तर या कंपनीचं जर फंडामेंटल्स बघितलं तर फेस व्हॅल्यू 10 आहे. ओके, इक्विटी 39 करोड आहे. डिव्हिडंड यील्ड 5% आहे. त्यामुळे डिव्हिडंड यील्ड म्हणजे एफ डीसारखी तुम्हाला डिव्हिडंड यील्ड आहे. ROC 13% आहे. ओके, ROC 10% आहे. ROE 13% आहे. राईट. नंतर P/E 6.2 आहे. आणि हा शेअर 173ला होता 2022ला. दॅट वॉज अ पीक. आणि लोएस्ट वॉज 19 रुपीज इन मे बी 2021ला. तर 19पासून 173 कुठे आहे आणि नंतर परत आता 80 कुठे आहे आणि मे बी इट वॉज इन बिटवीन 131. तर शेअर सेक्टरमध्ये सगळेच शेअर धाराशय झालेले आहेत. पण मवाना शुगर त्यातल्या टिकून आहे असं मला वाटतं. एका वर्षाचा PBT याचा 28%ने वाढला आहे. आणि मार्केट व्हॅल्यू मात्र याची 22%ने पडलेली आहे. की प्रमोटरकडे 63% शेअर्स आहे त्याचे. आणि FIकडे 1% शेअर आहे आणि पब्लिककडे 36% शेअर आहे. राईट. तर ऑपरेटिंग कॅशफ्लो पण याचा 114 कोटी ऑपरेटिंग कॅशफ्लो यावर्षी. गेल्या वेळेला -164 करोड होता. पण ऑपरेटिंग कॅशफ्लो बरा आहे याचा कम्पेअर टू अदर शुगर सेक्टर्स. PAT याचा 71 कोटी आहे. गेल्या वर्षी 42 कोटी होता. त्यामुळे एका वर्षात PAT पण याचा जवळजवळ 70-80% वाढलेला आहे. EPS 18.2 आहे. गेल्या वर्षी 11 होता. इट्स बेसिकली दिस कंपनी इज रनिंग द कंपनी व्हेरी ऑनेस्टली प्रॉब्ली मॅनेजमेंट. इतर शुगर सेक्टरचं काही सांगता येत नाही आहे एक्सेप्ट बलरामपूर चीनी. बाकी सगळे शुगर सेक्टर्स पिरियडिकली दरवर्षी 2-2, 3-3 वर्ष कंटिन्युअसली लॉसच डिक्लेअर करतात. अदर एक्सपेन्सेस एवढे दाखवतात की ते खरंच तेवढे करू शकतात का नाही. आणि फायटी बॉटमला काय 1 रुपया प्रॉफिट किंवा 2 रुपये प्रॉफिट किंवा अगदी फ्रुगल प्रॉफिट. म्हणजे मे बी सरकारवर प्रेशर टाकण्याची त्यांची टॅक्टिक असू शकतं. डिव्हिडंड पण यांनी 27 कोटी दिलेलं आहे मवाना शुगरने. लास्ट इयर 11 कोटी डिव्हिडंड दिलेलं आहे. यावर्षी 27 कोटी डिव्हिडंड दिले. त्यामुळे डिव्हिडंड पण देणारी अशी ऑनेस्ट कंपनी दिसते. ओके. आणि सिद्धार्थ श्रीराम ग्रुपची एक कंपनी आहे. म्हणजे श्रीराम ग्रुप जी दिल्लीकडची जो ग्रुप आहे त्यांची कंपनी आहे मवाना शुगर्स. आणि शुगर सेक्टरमध्ये एक तर दालमिया शुगर ट्रस्टवर्दी, EID पॅरी अनदर ट्रस्टवर्दी, थर्ड इज टिपिकली म्हणजे बन्नारी अमन. ओके. आणि ही मवाना शुगर असं दिसतं आहे. शुगर सेक्टरमध्ये फारच कमी कंपन्या ऑनेस्ट ॲन्युअल रिपोर्ट पब्लिश करतात असं मला वाटतं आहे. कारण दर 7 वर्षांनी प्रत्येक शुगर सेक्टरचा शेअर वरती जातो. पण 7 वर्षांमध्ये जे कमी पडतात त्याच्यापैकी हा एक शुगर असू शकतो मवाना शुगर. बघा, तुम्ही फर्दर अभ्यास करा. शुगर सेक्टर सध्या सगळाच पडलेला आहे. आता जर तुम्ही घातले पैसे चांगल्या शेअरमध्ये बन्नारी अमन किंवा हा मवाना किंवा मे बी बलरामपूर चीनी, तर ऑब्व्हियसली तुमचे 30% 1-2 वर्षामध्ये नक्कीच सुटू शकतात. बघा पडते का. थँक्यू.